बघा तुमच्याच डोळ्यांनी बघा. आपण आहे ना एक काम करूया जरा, इथं एक भंगारवाला आहे अंकल, त्याला विचारतो मी. अंकल याचं वेट करू काय करू. अंकल थोड़ा सा वेट कर लो, इधर वेट कर लो. हाँ बोल रहा है भाई. बघू किती 24 किलो बोलतोय ना भाईला फोन करून, कसं बोलतो बघ. कि 27 231 आहेत, 350 रुपये बोलतात ते. पण पोर्टरवरती ऑनलाईन आलेलो मी, घरीच ऑनलाईन आलेलो आणि आपल्याला एक ऑर्डर भेटले आहे. ईस्ट आहे का वेस्ट आहे का एवढं बघितलं नाही मी, पण गोरेगावची ऑर्डर आहे. घरातूनच ऑर्डर घेतली मी, घराच्या इथूनच भेटली मला. इथूनच कुठून तरी घ्यायचं आहे. बघू भाई, कापाकापी चालू आहे. घेऊयात कसं तरी. भाई ज्यादा है क्या, ज्यादा है. एक मिनट. पहले गाड़ी से ठीक है, पेमेंट वही करेंगे ना भाई. 20 किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे, 2-3 किलो, 2-3 किलो एक्स्ट्रा असेल. ₹50 फक्त बोलला देईन एक्स्ट्रा. 50 म्हणजे ती 20-30 रुपये बोलत होता. मीच बोललो त्याला भाई 20-30 रुपयाने काय होणार नाही आहे. बोललो पहिलीच ऑर्डर आहे आपली, पहिल्याच ऑर्डरला नस्तरी लागायला नको. बोललो ठीक आहे. बोललो भाई 50 तरी दे एक्स्ट्रा. मग 300 रुपयाची आपली ऑर्डर होती ना, 350 कर बोलीन सीधा. हां म्हणजे गोरेगाव वेस्टला जायचं आहे आपल्याला. आपल्याला इथून दाखवते 26 किलोमीटर, 1 तास 15 मिनटं दाखवते आपल्याला. 26 किलोमीटर आहे इथून आणि आपण ह्याचे घेतले 350, म्हणजे 26 किलोमीटरचे 350 रुपये. ठीक आहे ना. बघू आपण दुसरा अजून एक पार्सल घ्यायचं बघतो मी. चला तर भाई, मला तर 24 किलो बोलत होता. आपण आहे ना एक काम करूया जरा, इथं एक भंगारवाला आहे अंकल, त्याला विचारतो मी. अंकल याचं वेट करू काय करू. अंकल थोड़ा सा वेट कर लो, इधर वेट कर लो. उसका ज़रा सा वेट कर लो इसके ऊपर. हाँ बोल रहा है भाई. कि 27 पनीर है. हाँ वही बोला, हमको ज़्यादा लग रहा था तो मैं ढूंढ रहा था किधर अगर तोलने का मशीन मिल जाए तो. 27 किलो. थैंक यू अंकल. बघितलं भाई, 50 रुपये द्यायला पण रडत होता. 27,300. बघा बघा तुमच्याच डोळ्यांनी बघा. हम कुछ नाही बोलेंगे. बघूया, पार्सल तर घेतलंय. 7 किलो एक्स्ट्रा वजन आहे आपल्याला. तर ठीक आहे भाई, चला बघतो आता. मला मुलुंड आपलं इथं ऐरोलीमधनं तर काय पार्सल भेटणार नाही मला, कारण मी आता पूर्ण ह्या साईडला आतमध्ये आहे, गावात आहे. त्या साईडला जर असतो, त्या साईडला म्हणजे इंडस्ट्री एरिया साईडला जर असतो तर मला काय नाही काय भेटलं असतं. इकडनं तर काही गॅरंटी नाही आहे भेटेल अशी. तरी पण बघू, ट्राय करू. तर भाई तुम्हाला बोललो ना की आपण पोर्टरची दुसरी आय डी पण लॉग इन करणार आहे. हे बघा, पोर्टरची दुसरी आय डी लॉग इन झाली आहे आपली. ती तर दुसरी आय डी होती, त्याच्यावरती मी हे वालं पार्सल घेतलं आहे आणि ही आपली दुसरी आय डी. बघू आता याच्यावरनं भेटते काय. आता एक आलेली मुलुंडवरनं ठाण्याला जायचं होतं. बघतो आपल्याला इथनं तर मला ऑर्डर भेटणार नाही. मला भेटली तर कुठनं, मुलुंडवरनंच. मुलुंड तर पवई. तुम्ही जर घनसोली साईडनं जर इकडं मुलुंड साईडला जर जात असाल तर हा रोड मला बेस्ट असणार आहे, कारण ह्या साईडनं आहे ना ट्रॅफिक नसते, काय सिग्नल नाही, काय नाही. हे बघा काहीच, मी इथं बाहेर पडलो त्या रोडला. डायरेक्ट सिग्नल बिग्नल काय नाही, डायरेक्ट 15 minutes later. पहिला पेट्रोल टाकून घेऊया. मगाशी पेट्रोल नव्हतं टाकलं, मी डायरेक्ट आलेलो. म्हणजे घरातूनच ऑर्डर घेतलेली आणि पेट्रोल पंप साईडला नव्हती ऑर्डर माझी. ते कुठला आहे, पॉवर आहे. हो गया. ही जी ऑर्डर घेतली ना, त्या ऑर्डरला आपल्याला जवळजवळ अजून 8.7 किलोमीटर आहे आणि 33 मिनटं लागतील आपल्याला जायला. बघूया, इथनं जर ऑर्डर जर नाही भेटली अंधेरीवरनं नंतर जोगेश्वरीवरनं, तर मग काय ऑर्डर घेणार नाही, डायरेक्ट लोकेशनला जाईल. 15 minutes later. इथंच जायचं आहे भाई. दरवाजा तर पण फोडून नाही उचलायला. अयो पकडो, वजन आहे.
वो पता नहीं, उन्होंने गिन के डाला है। $350 म्हणजे 350 आलेत. 296 दाखवत होता, पण 350 सांगितलेलं, ₹50 एक्स्ट्रा ना. पॉवर बँक मी आणला आहे आज, तरी पण पॉवर बँकला नाही लावलेलं कारण पावसाचं तर वातावरण नाही आहे. गाडीलाच लावलं चार्जिंगला. तर चला बघूया कुठली ऑर्डर भेटते. भाई डिलिव्हरीच्या ॲपवरून एक ऑर्डर घेतले. हे बघा कुठे त्याचे आहे, मुलुंडचे आहे. मुलुंड वेस्टला जायचं आहे. 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटरची आपल्याला 261 भेटणार आहे. ही ऑर्डर पहिला पिकअप करतो. तोपर्यंत बघूया पोर्टरवरनं कुठली ऑर्डर येते काय त्या साईडची. पिकअप काहीतरी हां जवळच होतं, 1 किलोमीटर आहे फक्त. लोकेशनवरती आलो आहे गाईज. आपल्याला आ जाऊ भाई, डिलिव्हरीचं पार्सल घेतलं आहे. आता बघू पोर्टरवरनं काय भेटतंय काय. पिकअप लगेच करत नाही, 5 मिनटानंतर पिकअप करीन तोपर्यंत. कारण डिलिव्हरीचं कसं आहे, टायमिंगवरती असतं, टायमिंग पडतं. आपल्या पोर्टरचं कसं टायमिंग वायमिंग काय पडत नाही. अजून डिलिव्हरीचं पार्सल आहे ना घेतलंय, ते अजून ट्रिप स्टार्ट नाही केलेली. मला जिकडचं पाहिजे आहे ना तिकडचं पोर्टर देत नाही आज. बघतो भेटते काय ऑर्डर, नाही भेटली तर हळूहळू पुढं जाईन. चला दाखवतो तुम्हाला, भेटली तर दाखवतो कुठले भेटले, काय कुठले घेतले कशी घेतले. ही ऑर्डर घेऊन जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाल्यात. अजून इकडेच आहे मी. तर बघा सगळ्या असल्याच ऑर्डर येत आहेत. आता एक आलेली वसईची, पण वसईची ऑर्डर घेऊन काय करू. ठीक आहे, मला वाटतं आज आपल्याला असंच सिंगलच खेळायला लागणार आहे. थांबून काय मतलब नाही. उगाच तिथनं मला पुढची ऑर्डर भेटेल ती पण नाही. इथं वाट बघत बसायचं. झालं जवळजवळ वाजले किती बघा, 2:18 झालीत. आपण जवळ 2 की काहीतरी 1:55 का काहीतरी ऑर्डर ती पिकअप केलेली. तर ठीक आहे, चला जर भेटली ऑर्डर तर दाखवतो तुम्हाला, नाही तर मग सीधा ड्रॉप लोकेशन. A few moments later. भाई बघा काय पनवते असेल हे. वरती ब्रिजवरती चढलोय मी आणि आता आपल्याला ठाण्याची ऑर्डर भेटले. 2 व्हीलरचीच आहे. हे बघा ही जोगेश्वरी वेस्टवरनं घ्यायची आहे ऑर्डर आणि घेऊन जायचे आपल्याला ठाणे वेस्टला घेऊन जायचे आहे. आता ह्याचं कसं करायचं भाई आपल्याला परत खाली जायचं. तर ब्रिजवरनं इथनं युटर्न मारू कसा. भाई रॉंग साईड नाही मारू शकत, कारण जवळजवळ 300-400 मीटरवरनं आपल्याला रॉंग साईड मारावं लागणार आहे आणि गाड्या कंटिन्यू गाड्या येत आहेत. पण खालनं युटर्न मारून जाऊया. चला बघूया, दाखवतो तुम्हाला पार्सल काय आहे. हे बघा गाइस, मी पाठीमागं उभा होतो, इथं युटर्न नाही आहे. मला रॉंग साईडनीच जायला लागलं असतं. पूर्ण हा ब्रिज पूर्ण खाली संपेपर्यंत मला रॉंग साईडने जायला लागलं असतं. म्हणून बोललो खालनं जाऊन युटर्न मारूनच येऊया सरळ. याच इंडस्ट्रीमधनं घ्यायचे, पण पाठीमागं जायचं आहे कुठं. हां पिवळ्या कलरचं बोलले ना. हां हे ठाण्याचं आहे, ठाणे वेस्ट. पण एक्स्ट्रा चार्जेस लागतील त्याचे. काय बोलताय. तर 150 एक्स्ट्रा करा. 150 246 आहे. कारण तुम्ही बुक पण 2 व्हीलर केले ना. 2 व्हीलरचा रेट कमी असतो, स्कूटरचा जास्त असतो. 2 बॅग आहेत ना तुमच्या, डबल पार्सल चाललंय. ठीक आहे, द्या. पाणी जाणार नाही ना याच्यामध्ये. पेमेंट कोण तुम्ही करणार आहे. भाई 2 बॅग घेऊन जायच्यात आपल्याला. 231 आहेत, ₹350 बोलतात देत. भाई फटाफट बांधून घेतो. आपल्या डिलिव्हरीच्या पार्सलला लेट झालं आहे. दोन्ही पण बांधतो एकावर एक. पहिला आपल्याला मुलुंडला जायला लागणार आहे. मुलुंड नंतर ठाणे. एका रस्त्याने मला वाटतं होऊन जाईल. बांधू ती पण बांधतो भाई, आपल्याला रिस्क नाही पाहिजे. उगाच रस्त्यात सरकलं तर
भाई 150 रुपये बोलत होतो मी, कारण की ते 231 रुपये टोटल ऑर्डरचे आहेत. 150 रुपये बोलत होतो, तिने 120 रुपये मला दिलेत एक्स्ट्रा. तो ठीक आहे, चालेल. काय आता तसं पण बोललो मी, आता त्या साईडला जाणार होतो. तर पोर्टरचं मी पिकअप नाही केलेलं, स्टार्ट नाही केलेलं. पेमेंट यांच्याकडूनच घ्यायचं आपल्याला. याचं आहे 24 किलोमीटर, म्हणजे 24 किलोमीटरचे आपल्याला 350 भेटलेत. 350 बघा. हा एवढ्याशा 50 मीटरच्या पॅचसाठी आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर फिरवून जावं लागलं असतं. हे बघा 24 किलोमीटर होतं ना, किती दाखवतं आहे आपल्याला इथनं 22 किलोमीटर. बघा 2 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 700-800 मीटर आपण वरती आलो असेल ते. आणि हे एक पकडा म्हणजे 1.5 किलोमीटर माझं एक किलोमीटर आणि 200-300 मीटर माझं वाचलं. चला तर आता सीधा भेटूयात मुलुंडच्या ड्रॉप लोकेशनला. भाई हे पाठीमागं एवढं बांधलं आहे, पण ते अनबॅलेन्सिंग वाटतं आहे. एक काम करतो, हे वाला आहे ना, हे टाकतो बॅगेत आणि ते ठेवतो पुढं. कारण पहिलाच आपला पाठीमागचा शॉक ऑब्सर खराब झाला आहे ना, तर जास्त वेट मी नाही ठेवू शकत पाठीमागं. पूर्ण असं होतं आहे. हे काढतो, पुढं टाकतो. 1 hour later. भाई जवळ पोचलो आपण. फक्त 700 मीटर बाकी आहे डिलिव्हरीचं पार्सल द्यायला. आणि वाजले किती बघा, 3:45 वाजले. दे रहा है, रुको. सब कुछ जो लोग छुपाते हैं ना, वो दिखता है. कभी कभी दिख जाता है. पेमेंट कैसे रहेगा, कॅश ऑनलाईन? पेमेंट घेतो यांच्याकडून, प्रीपेड करतो. ही वाली पेमेंट किती घ्यायचं आपल्याला? 208 रुपये. 208 रुपया 8. पेमेंट घेतलं आहे भाई. नोट जळलेली दिले भाई. चाल काय 10 रुपयेच तर आहेत. ठीक आहे. आय हॅव कलेक्टेड. तर सीधा पोर्टरच्या ड्रॉप लोकेशनला जायचं आपल्याला. आता मध्ये काय ऑर्डर घेत नाही आहे मी. आपले हे बघा, हे 26 प्लॅटफॉर्म फीज 26 to 34. अच्छा, हे कमिशन 26 रुपीज आणि 26 रुपीज माझ्या वॉलेटमध्ये ॲड झाले. चला ठीक आहे गाईज, चला डिलिव्हरीचं दिलं आहे, आता पोर्टरचं पण देऊयात. पेमेंट आपल्याला तिच्याकडूनच घ्यायचं आहे, जिथून आपण हे घेऊन आलो आहे ना, तिच्याकडूनच पेमेंट घ्यायचं आहे आपल्याला. तर चला भेटतो तुम्हाला सीधा. आता 3 किलोमीटरच आहे, 3.2 किलोमीटर आहे. 13 मिनटं लागतील जायला आपल्याला. बोलूया पावसाला. आहे बघा, आत्ता पाऊस नव्हता, 2 मिनटापूर्वी जायला पाऊस नव्हता. पाऊस आला काय भिजणार आहे. रेनकोट आता काढणार नाही, कारण पाठीमागं जे आपण बांधलं आहे ना, ते पूर्ण सोडायला लागणार. त्याच्यानंतर रेनकोट निघणार. आपल्या डिग्गीत आहे ना रेनकोट. अजून 9 मिनटं लागतील आपल्याला जायला. भाई लोकेशनवरती तर आलो आहे बघा. ते थांबलो आहे साईडला. काय पडलेली जागा आहे. पाऊस आला बघा ना, पूर्ण भिजलोय. पूर्ण भिजलोय. रेनकोट तर याच्या आतमध्ये आहे, काढणार कसा रेनकोट? लोकेशन इथलंच दाखवतोय, कुठनं येतोय काय माहिती. मला बोलतोय वरती ये घेऊन. हे बोललो वरती नाही येऊ शकत भाई, खाली येऊन घेतोस तर घे, नाही तर मी इथं ठेवून जातो. किलोचं 40 किलो कसं घेऊन जाणार वरती? एक घेऊन जा, त्या लिफ्टमध्ये ठेवा, तिथनं वरती घेऊन जा. आईचा काय बोलूया. पाऊस आले बघा. रेनकोट आता घातला, पाऊस गेला. आता 1 मिनिटापूर्वी जोरात पाऊस आलेला. हा आलेला इथं. आता गेटवरती बोलवलंय बघू. भाई भिगाव मत बोल रहा है, पाणी जाएगा. गेलं तर गेलं. उतारो इधर ही जाओ, इधर घूम के बुला रहे हो. पाय फिरून ये बोलतो तिकडनं. पायलाच एवढा उशीर झालाय. नहीं, उनको पूछा था, वो बोले अंदर प्लास्टिक है. ठीक आहे भाई, दिलंय त्याला पार्सल. भाई हे पार्सल घेतलं असं. तिकीट टाकतोय ते मी. हे आपल्याला द्यायचं आहे. हे आपण पार्सल घेतलं आहे बघा. कुठलं आहे हे? महापेच आहे. महापे MIDC. 181 रुपयाचं फक्त आहे. तर तसे पण 6 वाजले. आपण ट्रिप स्टार्ट करूया ही वाली. राम फॅशन. हे आपलं 15 किलोमीटर आहे. आपल्याला 47 मिनटं दाखवतं आहे. तर चला, आपल्या कॅमेराला पण जास्त चार्जिंग नाही आहे. जर चार्जिंग राहिली तर तुम्हाला दाखवीन, नाही तर आपली ही लास्ट ऑर्डर असणार आहे. आणि फोनला पण चार्जिंग नाही, 21% आहे फक्त फोनला पण. तर चला, ऑर्डर घेतले. हे आपली आजची लास्ट ऑर्डर असणार आहे, कारण 6 वाजलेत आहेत आणि फोनला पण चार्जिंग नाही आहे
आणि पॉवर बँकला पण जास्त चार्जिंग नाही, कारण फोनला पण लावलेली मी. 15 किलोमीटरला 46 मिनटं लागतील आपल्याला. 6:45 वाजता पोहोचू आपण ड्रॉप लोकेशनला. चला ही वाली घेऊन चाललो आहे आता. भेटतो तुम्हाला सीधा आता ड्रॉप लोकेशनलाच. 2 very boring minutes later. पोचलो आहे आपण. जवळजवळ 300 मीटर आहे फक्त. 1 मिनटात पोचू लोकेशनवरती. भाई पार्सल लिहिलं आहे इथं. आपलं पेमेंट झालं आहे 181. फोन केलेला आत्ताच, ऑनलाईन पाठवते बोलले. ट्रिप आपण एंड करूयात ही वाली. पेमेंट आपलं ऑनलाईन येईल. तर आजची आपली अर्निंग बघा, जास्त नाही झालेली आज. 640 हे, आणि ते 120 आपण एक्स्ट्रा घेतलेले ते. एक मिनिट तुम्हाला दाखवतो आजची अर्निंग आपले किती झाले. हे आपलं 640 प्लस आपण 120 रुपये आपण एक्स्ट्रा घेतलेले, आणि 234 आपले डिलिव्हरीचे. म्हणजे आपली टोटल आजची अर्निंग झाले 994. आजचं कमिशन कट करून आपली आजची अर्निंग झालेली आहे 994. म्हणजे 1000 पकडा. 6 रुपये कमी 1000 रुपये आपली आजची अर्निंग झाले. 181 आले. कस्टमरने पेमेंट पण केलं आहे. आणि हा होता आजचा असा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. यार तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत आहे. व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन पण दाबा. नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचल. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.